नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांचा फेवरेट रेड सॉस पास्ता। हा पास्ता करायला अतिशय सोपा आहे आणि घरच्या साहित्यात होतो, तसेच अगदी पटकन होतो। बाहेरचे कुठल्याही प्रकारचे सॉस आणि मसाले न वापरता आपण आज हा पास्ता बनवणार आहोत। इथे मी एक पॅन घेतले, त्यात पाणी गरम करायला ठेवले, त्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकलं म्हणजे पास्ता जो आहे तो छान बॉईल होतो। आणि पेने पास्ता आणलेला आहे। सोबतच मी आता इथे बारीक भाज्या कट करून घेते। भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घेतल्यात तरी चालेल। मी शिमला मिर्च, गाजर, कांदा, टोमॅटो असे वापरले होते, तसेच कॉर्न्स वापरले होते। तुम्ही यात लेट्यूस, पत्ताकोबी, बेसिल्स तसेच ब्रोकोली पण वापरू शकतात। तर इथे मी बारीक शिमला मिर्च कट करून घेतली आहे आणि जो आपला पास्ता आहे पाणी गरम झाल्यावर छान त्यात तो पास्ता उकळायला टाकायचा आहे। हा पास्ता आपल्याला 70% असा बॉईल करून घ्यायचा आहे। पास्ता आता तुम्ही बघू शकता 70% बॉईल झालेला आहे। तुम्ही एका चाळणीमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी आता तेल टाकून घेत आहे। त्यातच आता मी टोमॅटोच्या स्लाइस करून घेतल्या होत्या, 2 टोमॅटोच्या त्या टाकून घेते। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते, थोडंसं मीठ टाकते आणि याला एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि हे टोमॅटो जे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची प्युरी करून घ्यायची। भाजून म्हणजे याला शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला। आता ही प्युरी तयार झालेली आहे। त्याच पॅनमध्ये मी आता बटर टाकून घेतले, त्याच्यात बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात भाज्या ॲड करू शकतात। मी शक्य होईल त्या भाज्या ॲड करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर गाजर टाकले बारीक कट करून आणि हे छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। मग यात कॉर्न्स टाकायचे आहे। कॉर्न्स पण 2 ते 3 मिनिटं छान असे शॅलो फ्राय करून झाले की यात बारीक कट केलेला शिमला मिरची टाकायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल ह्या भाज्या खाली लागतात तर त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। त्याच्यानंतर यात आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे म्हणजे चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर 1 चमचा ओरिगॅनो आणि चिमूटभर आपल्याला यात काळी मिरी पावडर टाकायची आहे। ते पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण जो टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती टाकायची आहे। ती टाकल्यानंतर पुन्हा एकदा यात आपल्याला ओरिगॅनो 1 चमचा, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आणि चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची। सोबतच रेड चिली सॉस टाकायचा आहे 1 चमचा आणि हा मसाला जो आहे सर्व छान असं परतवून घ्यायचा आहे आपल्याला। हा जो सॉस तयार झाला आहे हा, त्यानंतर यात क्रीम चीज टाकायचा आहे म्हणजे अमूलची क्रीम टाकायची आहे। पुन्हा परतून घ्यायची। अमूल क्रीम थोडीशी ड्राय वाटली तर थोडंसं यात आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे जो सॉस आहे तो छान तयार होतो। आणि आपण बॉईल करून ठेवलेला पास्ता आता यात टाकून घ्यायचा आहे। छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साहित्य। तुम्ही बघू शकता आपला पास्ता किती सुंदर दिसतोय आणि त्यात आवडीप्रमाणे भाज्या टाकल्याप्रमाणे टेस्ट अजूनच इन्हॅन्स होते। त्याच्यानंतर मी यात क्रीम चीज टाकून घेतले, वरून थोडा पेरी पेरी मसाला आहे तो भुरभरून घेतलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तयार आहे इथं आपला रेड सॉस पास्ता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। तसेच काश्वी रेसिपीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।